सॉईल अरुण महाजन वय 21 वर्ष राहणार टाकी रोड समतानगर परिमाता मंदिरामागे नाशिक। हा दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास चष्मा तुटला म्हणून दुरुस्तीसाठी गेला असता बराच वेळ झाला तरी साहिल घरी न परतल्यानं अखेर साहिलचे मामा मोतीलाल भट्टा चौधरी वय 59 रिक्षा चालक राहणार ओझोन बिल्डिंग अगर टाकळी समतानगर नाशिक यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथे साहिल हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असता उपनगर पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिलकडे MH15 KF 9254 ग्रे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल आणि साहिलनं घातलेली सफेद रंगाची चप्पल ही पंचवटी येथील गाडगे महाराज मठाजवळ मिळून आली। तसेच नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही। दिनांक 3 सप्टेंबर रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदी पात्रात 21 वर्षीय युवकाचा मृतदेह काही नागरिकांना पाण्यावर तरंगताना दिसला असता पंचवटी अग्निशामक केंद्र बंब क्रमांक 4034चे कर्मचारी संजय कानडे, संदीप जाधव, धीरज पाटील, वाहन चालक अशोक सरोदे, ट्रेनी फायरमन चारोस्कर हे घटनास्थळी पाण्यात उतरून पाण्यावर तरंगत असलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढला। सदर घटना आडगाव पोलीस स्टेशन येथे कळवली असता बेपत्ता झालेल्या साहिलच्या कुटुंबियांना कळवलं असता तो मृतदेह साहिल महाजन यांचा असल्याचं निष्पन्न झालं असून साहिलचा मृत्यू घातपात की अकस्मात या घटनेचा तपास आडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असून टाकळी रोड समतानगर मरी माता मंदिर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे, कर्डक, कार्यकारी संपादिका, नाशिक।